आता त्यांनी त्यांचा वेगळा विचार केलेला आहे, वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये काम करावं, आम्ही आमच्या पक्षामध्ये काम करतो आहे. आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी पक्षांतर केल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे, तर तेवढं सिद्ध झालेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत सगळ्या गोष्टी लक्षात येतील. काल वर नाही, मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. मला आता 2014पासून माझी 3री टर्म आहे. मी युवा सेनेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि एक ठाकरे ब्रँड म्हणून आम्हाला ते लागलेलं आहे. फक्त पक्षाची सेवा करणे शेवटपर्यंत हेच आमचं कर्तव्य आहे. पक्ष ठरवल, सन्माननीय उद्धवसाहेब ठरवतील की, कारण त्या निवडणुका कोणत्याही असल्या तर पक्षप्रमुखांचा अधिकार असतो कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला उभा करायचं. आमचं काम आहे सर्वसामान्य माणसाची सेवा करायचं. नाही, आता ती दुर्घटना घडलेली आहे हे तर सत्य आहे. ते काही लोक माझ्याच हॉस्पिटलला म्हणजे आमच्या मेडिकल कॉलेजला ॲडमिट होते. काही जीवितहानीसुद्धा झालेली आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण यामध्ये खऱ्या अर्थानं पुरातन काळासारखे मंदिर बांधत असताना त्याला कुठंतरी टेक्निकल गायडन्ससुद्धा असलं पाहिजे. ज्या टेक्निकल गायडन्स नसल्यामुळं मोठ्या मोठ्या शिळा होत्या, जवळपास 1,000 किलोच्या शिळा होत्या किंवा दगड होते ते, आणि ते अचानक ते लॉकिंग सिस्टीम जे असतं विदाऊट सिमेंटचं, ते लॉकिंग सिस्टीमवर ते मला वाटतं की ते वजन त्याला पेलवलं नाही आणि ते शिळा खाली कोसळल्या. म्हणून जिथं पण अशा मंदिराचं बांधकाम होईल त्या खऱ्या अर्थानं पुरातन काळ किंवा ज्या जुन्या बांधकाम असतील त्यालासुद्धा टेक्निकल गायडन्सच्या अंडरमध्येच हे काम झालं पाहिजे. पण सदर ठिकाणी मला वाटत नाही कोण दोषी असेल म्हणून. ठीक आहे, जीवितहानी झालेली आहे, पण ते जे कॉन्ट्रॅक्टर कुठं मला वाटतं राजस्थान का गुजरातचा कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं, ते कॉन्ट्रॅक्ट ते असं मला जेवढं माहिती तेवढं, आणि त्या माध्यमातून त्यांनी काम केलं होतं. काम बऱ्याच दिवसापासून चालू असल्यामुळं खालच्या ज्या बांबूच्या बल्ल्या असतील त्या मला वाटतं थोड्याशा सडल्या टाईप किंवा थोडं कुजलेल्या असल्यामुळं ही दुर्घटना घडली असेल.